सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपला प्रॅक्टिस सेट 4.2 शिकून झालेला आहे, फक्त तुम्हाला सांगायचं राहून गेलं, सॉरी फॉर दॅट। प्रॅक्टिस सेट 4.3 ला आपण सुरुवात करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.3 अतिशय इझी आहे। मेन म्हणजे काय इझी आहे, का इझी आहे? कारण की प्रॅक्टिस सेट 4.3 बेस कशावर आहे? याच्यावर। हा बेस आहे प्रॅक्टिस सेट 4.3 चा। का आहे? जर तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर लक्ष द्या, कारण की फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होणार आहे। कशाचा उपयोग होणार आहे? कंपॅरिझन ऑफ FV अँड MV या कन्सेप्टचा उपयोग होणार आहे। मग काय आहे ते जाणून घेऊ। हे तीन कंडिशन आहे। कंपॅरिझन ऑफ FV आणि MV मध्ये या तीन कंडिशन आहेत। जर MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू जास्त असेल फेस व्हॅल्यू पेक्षा, म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, देन शेअर इज ॲट प्रीमियम। शेअर कसा असतो? कुठे असतो? प्रीमियम असतो। शेअर कसा असतो? प्रीमियम असतो। कधी जेव्हा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तेव्हा शेअर कसा असतो? प्रीमियम। सेकंड कंडिशन, जेव्हा मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असतात तेव्हा शेअर इज ॲट पार। शेअर कुठे असतो? पार असतो। मार्केट व्हॅल्यू कमी असेल फेस व्हॅल्यू पेक्षा, मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू, देन शेअर इज ॲट अ डिस्काउंट। शेअर कुठे असतो? डिस्काउंट मध्ये असतो। या तीन कंडिशन तुम्हाला केव्हा समजतील? जेव्हा मी एखादं सम घेईन। तर आपण थोडाही वेळ न घालवता लगेचच पुढच्या सम कडे वळणार आहोत। तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवले, जे कन्सेप्ट आहे ते या सम मध्ये यूज होणार आहेत। तर चला थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। मॅथ्स 1 प्रॅक्टिस सेट 4.3 त्यातील फर्स्ट सम आपण पाहणार आहोत। कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स। इथे तुम्हाला सिरियल नंबर दिल्यात, इथे फेस व्हॅल्यू दिले, इथे शेअर इज ॲट दिले आणि हे मार्केट व्हॅल्यू दिले, बरोबर। हे असं सम आहे। फेस व्हॅल्यू 100 असेल, शेअर इज ॲट पार असेल तर मार्केट व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे। आणि इथे मी तुम्हाला जे कन्सेप्ट शिकवलेले होते, जे सांगितलेले होते ते मी इथे लिहिलेले आहेत। काय कन्सेप्ट आहेत? मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर शेअर इज ॲट प्रीमियम। मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सेम असतील तर शेअर इज ॲट पार। मार्केट व्हॅल्यू पेक्षा फेस व्हॅल्यू मोठी असेल तर शेअर इज ॲट डिस्काउंट। ज्याच्याकडे दोन टोक, हे तुम्हाला माहिती आहे का नाही? ज्याच्याकडे हे दोन टोक, बरोबर, ज्याच्याकडे दोन एरो तो मोठा। मग आता याच्याकडे दोन टोक म्हणजे मार्केट व्हॅल्यू मोठी आहे, इथे याच्याकडे दोन टोक आहेत, दोन एरो आहेत म्हणून फेस व्हॅल्यू मोठी आहे। हा, हे तुमचे कन्सेप्ट इथे यूज होणार आहे। आता फर्स्ट सम काय? फर्स्ट सम दिले, फेस व्हॅल्यू दिले तुम्हाला, किती दिले? फेस व्हॅल्यू 100, बरोबर। मार्केट व्हॅल्यू किती दिले? मार्केट व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे। आणि शेअर इज ॲट काय दिले? शेअर इज ॲट पार असं दिले। फेस व्हॅल्यू किती दिले? बघा इथे मी लिहितो, फेस व्हॅल्यू दिले इथे 100 आणि शेअर इज ॲट पार सांगितलंय। मग फेस व्हॅल्यू असेल तेवढीच काय असते? मार्केट व्हॅल्यू। मग इथे तुम्ही काय कंडिशन लिहाल? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, म्हणून फेस व्हॅल्यू किती आहे तुमची? 100, मग तुमची मार्केट व्हॅल्यू पण किती येईल? 100। ओके, मग इथे लगेच तुम्ही आन्सर लिहून टाका। मार्केट व्हॅल्यू किती येईल? मार्केट व्हॅल्यू येईल 100। आता सेकंड मध्ये काय सांगितलंय? शेअर इज ॲट प्रीमियम। शेअर इज ॲट प्रीमियम। शेअर इज ॲट प्रीमियम। शेअर इज ॲट प्रीमियम, बरोबर। आणि किती आहे त्याची व्हॅल्यू? शेअर इज ॲट प्रीमियम, त्याची व्हॅल्यू आहे ₹500। मार्केट व्हॅल्यू किती आहे? मार्केट व्हॅल्यू 575। मार्केट व्हॅल्यू आहे ₹575। आता इथे सेकंड मध्ये काय यूज होणार आहे? फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मधून प्रीमियम मायनस करायचं। हा, मग मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची? ₹575 मायनस प्रीमियम किती आहे? 500
मग किती आन्सर आलं, फेस व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, ₹75. हे तुम्हाला फेस व्हॅल्यू भेटली, मग ती मी इथे लिहून टाकली ₹75. आता थर्ड आपल्याला पाहायचं आहे, थर्ड आपल्याला पाहिजे. थर्ड मध्ये काय दिले, फेस व्हॅल्यू दिले ₹10 आणि मार्केट व्हॅल्यू दिले, मार्केट व्हॅल्यू किती दिले, मार्केट व्हॅल्यू दिले ₹5 आणि विचारले तुम्हाला. आता इथे बघा शेअर इज दॅट विचारलंय, शेअर कुठे असेल ते विचारलंय. मग फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू आहे समजा 10, मार्केट व्हॅल्यू आहे 5, मग 5 मोठे का 10 म्हणून त्याच्याकडे जोडतो. मग ते काय, शेअर इज ॲट डिस्काउंट, पण ते तुम्हाला दाखवायचं आहे. मग आता कसं दाखवणार, इस व्हॅल्यू मधून मार्केट व्हॅल्यू मायनस करायची, मग ₹10 मधून ₹5 मायनस झाले, मग किती आले, ₹5. मग ₹5 आला आन्सर. मग तुम्हाला इथे काय समजेल, सगळ्यात मोठं काय 10 आहेत का 5 आहेत, 5 मोठे आहेत, लहान आहेत आणि 10 आहेत ते मोठे आहेत, म्हणून त्याच्याकडे हे 2 एरो आहेत. मग शेअर इज ॲट डिस्काउंट. फेस व्हॅल्यू मोठी आहे ना याच्यामध्ये, फेस व्हॅल्यू मोठी आहे मार्केट व्हॅल्यू पेक्षा, म्हणून इथे काय आलं, शेअर इज ॲट डिस्काउंट, शेअर इज ॲट डिस्काउंट. हे तुमचं इथे फर्स्ट सम इथे तुमचं शिकवून झालेलं आहे. फर्स्ट सम हे या 3 कन्सेप्ट वर आहे. याचंही प्रॅक्टिस तुम्ही एकदम व्यवस्थित करा. फर्स्ट सम अतिशय इझी आहे. याच्या पुढील लेक्चर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.